पहिल्यांदा पाळण्यात घातल्यावर नाव ठेवलं काय आबा. हा कुणी गोविंद म्हणा कुणी गोपाळ म्हणा माहिती ना, कशी नाव नाही ते. पण तिथं त्या वेळेला मार खाल्ला. कुणी जिनं नाव ठेवलं तिनं. मग का मार खाल्ला? ह्याला नाव नव्हतं, खोटं नाव ठेवलं. पण त्या बालकाचा ज्या वेळेला आता हा तरुण झाला त्यावेळेला बाबा हे खोटं नाव धारण केल्यामुळे मार खायला लागलाय आणि खोटं नाव धारण केल्यामुळे आपल्याला बी मार खायला लागतोय. जन्ममरण परंपरा आपल्याला भोगायला लागते. हे आपल्याला दिवसात किती वेळा आठवते. उलट म्हणते माझं नाव घाला तुम्ही, माझं पत्रिकेत नाव घाला, माझी देणगीच्या पावती फाडले का नाही ते माझं बोर्ड करून लावा, माझं त्या पायरीवर नाव लावा. अरे कुठलं नाव? म्हणून नाही आपण माझी देवाला एक पायरी करायची म्हणून माझं देवाला तोरण लावा. देवाला तोरण तू लावणार नाही. आपण म्हणतो तोरण लावा म्हणजे शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणजे स्वराज्याची निर्मिती केली त्याचं तोरण. मग देवाला तोरण लावायचं म्हणजे देवाची निर्मिती तू करणार. अरे तुला त्याचा आधार आहे. अंगठी म्हणायला लागली सोन्याला माझा आधार आहे म्हणून. सोनं म्हणायला लागले कुळे तुझं अस्तित्व माझ्यावर आहे. तुझं अस्तित्वच नाही माझंच अस्तित्व आहे. तुला अस्तित्वच नाही, तू असं जड दुःखरूप आहे. सिद्धच होत नाही. तसं हे आमचं हे कधी निरसन व्हायचं? आमचा एक क्षण तरी जातोय का हा? दश इंद्रियांनी आमचा देहभाव बळकट केलाय. आणि एकादशीच्या दिवशी तरी हा देहभाव घालवायचा. एकादशीच्या दिवशी आम्ही त्याही दिवशी भगर खिचडी शेंगदाण्याची आमटी पापड विफड तळून खातोय. देहभावच बळकट करतोय. एकदा तरी हे देह त्या दिवशी क्षीण झाला पाहिजे असा. आणि मग बघायचं आहे मी आहे ना. असं कधी बघितलंय? किती वर्ष झाले आता? 60 वर्ष झाली. एकादशीच्या अगोदर म्हणले उपवास करा म्हणजे इंद्रियांचे विषय बंद करा. एकादशीच्या दिवशी तुम्ही इंद्रियांचे विषय बंद करा. आणि द्वादशीला सुद्धा एकच दिवस एक वेळ फक्त तुम्ही काय करा फलाहार करा. आदल्या दिवशी फलाहार करा. ह्याला विज्ञान बी आहे आणि अध्यात्म जास्त आहे. कारण काय एकादशी काय देह जगवण्यासाठी सांगितलेलं नाही.